नमस्कार. व्ही-ए-जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक या पदाचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचबरोबर परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. आणि जिल्हा मधील जे आरोग्य सेवक हे पद आहे ना, यांच्या ज्या जाहिराती आहेत त्या फेब्रुवारी 2026 नंतर कधी पण येऊ शकतात. तयारी चालू आहे. त्यामुळं आत्तापासून अभ्यास जर चालू केला तर तोपर्यंत तुमचा अभ्यास पूर्ण होईल आणि निश्चितच तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी मदत होणार आहे. तर आपण आता सविस्तर माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला झेडपी आरोग्य सेवक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झेडपी आरोग्य सेवक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. संपूर्ण अभ्यासक्रम यामधून कव्हर होतो आणि फी फक्त 500 प्लस GST इतकी कमी आहे. सुरुवातीला आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकच्या परीक्षेचं स्वरूप काय आहे त्याची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला मराठी व्याकरणावर 15 प्रश्न विचारले जातात. इंग्लिश ग्रामरवर 15 प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञानवर 15 प्रश्न विचारले जातात. बौद्धिक चाचणीवर 15 प्रश्न विचारले जातात आणि तांत्रिक घटकावर 40 प्रश्न विचारले जातात. 40 प्रश्न हां. तर असं हे 100 एकूण किती प्रश्न असतात? 100. त्याच्या 100ची विभागणी अशी आहे की तांत्रिक प्रश्न 40 आणि अतांत्रिक प्रश्न 60. आणि जे अतांत्रिक प्रश्नांची विभागणी आहे ती मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. या बौद्धिक चाचणीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन्ही विषयांचे प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवा. आता आपण काय करूयात की याच्यामध्ये मराठी व्याकरणाचे आपल्याला सगळे टॉपिक करावे लागतात. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरचे सगळे टॉपिक करावे लागतात. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी आणि स्टॅटिक जी म्हणजे राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडी याच्यावर प्रश्न असतात. आणि गणित बुद्धिमत्ता चाचणीचे सगळे टॉपिक आपल्याला करावे लागतात. आता आपण जो तांत्रिक घटक आहे त्या संदर्भात मुलांना माहिती नसतं की नेमकं काय वाचायचं, तर त्याची डिटेल्समध्ये माहिती आपण आता पाहूयात. आणि हा जो अभ्यासक्रम आहे ना, हा जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक या पदासाठी हे लक्षात असू द्या. तर त्याच्यामध्ये पहा, तांत्रिक घटक ज्याच्यावर 40 प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यामध्ये आहे ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स म्हणजेच रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजेच विद्युतधारेचे परिणाम, हीट म्हणजे उष्णता, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन, त्याच्यानंतर कार्बन कंपाऊंड म्हणजे कार्बनी संयुगे, स्पेस मिशन अवकाश मोहिमा, लेन्सेस म्हणजेच भिंग, हेरिडिटी अँड इव्होल्युशन म्हणजे अनुवंशिकता व उत्क्रांती, त्यानंतर पहा लाईफ प्रोसेस म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजेच पर्यावरणीय व्यवस्थापन, ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी म्हणजे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, सेल्युलर बायोलॉजी म्हणजे पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान, त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. तर अशा पद्धतीनं तांत्रिक घटकामध्ये हे 16 टॉपिक आहेत जे तुम्हाला व्यवस्थित करावे लागतात. आणि जर तुम्हाला झेडपी आरोग्य सेवक ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झेडपी आरोग्य सेवक ई-बुक विकत घ्या. संपूर्ण अभ्यासक्रम यामधनं कव्हर होतो. याची किंमत 200 प्लस GST आहे. आणि मागच्या परीक्षेला जशाच तसे प्रश्न आपल्या रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आणि या ई-बुकमधून आलेले होते तांत्रिक घटकाचे, त्यामुळे निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.